राम मंदिरातील दानपेट्यांमधून करोडो रुपयांची रोख रक्कम कशी चोरीला गेली याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकानं सीसीटीव्ही कॅमेरा झाकला तर दुसऱ्यानं दान केलेले पैसे चोरले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या अंतरिम अहवालातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत मंदिर ट्रस्टचे 2 प्रमुख अधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, तर अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे. दानपेट्या रिकाम्या करून बँकेत पैसे जमा करताना मंदिर प्रशासनाला संशय आला. सहसा एका दानपेटीत 6 ते 7 लाख रुपये असतात, पण काही आठवड्यांपासून 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलामध्ये घट दिसून येत होती. संशय बळावल्यानं पैसे मोजण्याच्या खोलीत छुपे कॅमेरे बसवण्यात आले. या कॅमेऱ्यामुळे चोरीचा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याबाबतचं वृत्त NDTV या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलंय. एका आठवड्याचे फुटेज तपासले असता पैसे मोजणारा एक कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेराच्या समोर उभा राहून तो झाकायचा. त्याचवेळी त्याचा साथीदार नोटांच्या बंडलामधून पैसे चोरून कपड्यांमध्ये लपवायचा. दुसरी चोरीची पद्धत म्हणजे आरोपी पैसे मोजताना प्रत्येक बंडलात जास्तीचा नोटा टाकायचे. बँकेत पैसे पाठवताना फक्त बंडलांची संख्या मोजली जायची नोटाने. नंतर बँकेत पैसे नेताना ते जास्तीच्या नोटा काढून घ्यायचे, ज्यामुळे कागदावरचा हिशोब बरोबर दिसायचा पण प्रत्यक्षात चोरी व्हायची. आरोपी चोरीस केलेले पैसे सुरुवातीला मंदिर परिसरातील बाथरूममध्ये लपवून ठेवायचे. नंतर संधी मिळताच ते पैसे मंदिराबाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी आपापसात वाटून घ्यायचे. 2024 मध्ये मंदिर सुरू झाल्यापासून हा प्रकार सुरू झाल्याचा संशय आहे. 27 एप्रिल ते 5 जून दरम्यान अशा 70 चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात. अंदाजे 7 कोटी 5 लाख रुपये चोरीला गेल्याची शक्यता आहे, मात्र अधिकृत आकडा येणं बाकी आहे. आतापर्यंत 70 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात काही बँक अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता असून त्यांची चौकशी सुरू आहे. SITच्या अहवालात पैसे मोजणाऱ्या पथकातील 6 कर्मचाऱ्यांसह एकूण 8 आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी ओळखीच्या लोकांच्या शिफारसीवरून या कामावर रुजू झाले होते. उदाहरणार्थ चंपत राय यांचा ड्रायव्हर आणि ॲडमिनिस्ट्रेटर असलेल्या टिन्नू यादवनं त्याचा चुलत भाऊ मनीष यादवला या कामात लावले होते, तर अनुकल्प मिश्रानं त्याचा मेहुणा लवकुश मिश्रा याला कामावर ठेवले होते. पैसे मोजून झाल्यावर ड्युटी संपवून बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची रोज अंगझडती घेतली जात नव्हती. याच हलगर्जीपणाचा फायदा घेत आरोपींनी थेट दानपेट्या उघडल्या. जाणाऱ्या ठिकाणीच चोऱ्या करण्यास सुरुवात केली. अविनाश शुक्ला नावाचा आरोपी चोरीचे पैसे थेट स्वतःच्या बँक खात्यात जमा करायचा. रोकड सोबत भाविकांनी रामलल्लासाठी अर्पण केलेल्या सोन्या चांदीचे दागिने जसे की कानातले, नथ, बांगड्या आणि पैंजण देखील या आरोपींनी चोरले. या संपूर्ण कटात टिन्नू यादव आणि सुभाष श्रीवास्तव यांनी मुख्य भूमिका बजावली होती. श्रीवास्तव हा इतरांना या कामात सामील करून घ्यायचा आणि कोणाला काय काम द्यायचं हे ठरवायचा. गेल्या 3 वर्षातील अंतर्गत ऑडिट अहवाल तपासले असता दानपेट्यांची संख्या आणि नोंदी यामध्ये तफावत आढळून आली आहे. पैसे मोजण्याच्या खोलीत सीसीटीव्ही कव्हरेज अपुरे होते. पैशांच्या मोजण्याच्या नोंदी योग्य प्रकारे ठेवल्या गेल्या नव्हत्या. सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच होते. प्रत्यक्ष कामात मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा दिसून आला.